हॅलो गाईस, आज ना आमच्या एका रूममध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे आणि तिथे माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आणि या रूममध्ये कधी साफसफाई केलेली नाही आणि खूप सारा कचरा झाला आहे. तर आज आम्ही खास साफसफाई करायला आलो आहे आणि खास तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती पण माझ्या बहिणीची जी ती काय काय करते इकडे येऊन ते तुम्हाला दाखवायचं आहे. ती मतिमंद आहे त्यामुळे तिला काही समजत नाही, मग ती तिच्या मनासारखं करते. मग तिने खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे. ओके, चला बघूयात. बघा इकडे हा रूम आहे. तर फर्स्ट अशी एक गोष्ट आहे की अश्विनीने ना ती रोज कोल्ड्रिंक पिते. तर रोज म्हणजे कधीतरी तिला कोणी आणून दिलं तर ते हा छोट्या बॉटलमधल्या कोल्ड्रिंक्स पिते आणि त्याच्यामध्ये काय भरून ठेवते बघा, पाणी भरून ठेवते. आणि मी आज इकडे आली बघायला तर हे पूर्ण बास्केट तिने भरलंय आणि ती खूप रडायला लागले की नको माझं काही घेऊ, खूप रडायला लागले. बघा आवाज येत असेल. तर मी विचार केला होता की ह्या सगळ्या बाटल्यांमधला पाणी मी खाली करेन, तर आता नाही करणार, हे मी तिला परत देते. ओके. अश्विनी पण आले साफसफाई करायला. तिला जेवढं पाहिजे तेवढं ती घेऊन चालले. बघा तिने ठेवलंय ते घेऊन चालले. दाखवते दुसरी. खूप कचरा आहे. माझ्या लग्नामध्ये जे हंडे मला आहेर म्हणून भेटले होते त्याच्यावर एवढी धूळ बसले बघा, खूप धूळ बसले. आणि इकडे वरती पण आहेत काही वस्तू ठेवलेल्या, त्याला पण खूप धूळ लागले. म्हणजे इकडे लक्षच नाही दिलेलं. आमचा इथे जुना टीव्ही आहे, तो पण मी भंगारमध्ये देणार आहे भंगारवाल्याला. आणि इकडे एक जुनी वस्तू आहे ती अशीच राहणार इकडे. हे बघा, ही आहे फरी, हिला बोलतात. ह्याच्यामध्ये पूर्वी जे भात आपण शेतामध्ये लावतो ते भात झोडणी केल्यानंतर जे भात मोजण्यासाठी या फरीचा उपयोग केला जायचा. ही फरी पूर्ण भरून मग ह्याच्यावर हा दांडा मारला जायचा असा, आणि मग ते गोणीमध्ये भरलं जायचं भात. ज्यांना माहिती असेल त्यांना सबस्क्राईब करा नाही, आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय. अश्विनीची दुसरी गोष्ट अशी की ती मी जेव्हा इकडे माहेरी आली ना की ती काय करते, माझ्या ज्या साड्या आहेत ना ते मी कधी इथे ठेवून गेली तर ती काय करते, त्या साड्या फाडते. आईला पण सांगत नाही आणि मला तर माहीतच नसतं. आणि ती काय करते, त्या साड्या फाडते आणि त्याचे कप्पे जे आहेत ना ते जमा करून ठेवते. नवीन साड्या 1000-1200 अशा किमतीच्या साड्या तिने माझ्या नवीन फाडल्या. त्याच्यामध्ये काही साड्या इथे पण आहेत. आता तिला तर मी काय बोलू नाही शकत, ती रडते, मग काय ओरडणार तिला बिचारीला. मग ती तिच्या मनासारखं करते, जाऊ दे, करते तर करते. मग मी काय करते, साड्या मग कपाटामध्ये किंवा बॅगमध्ये असं लॉक लावून ठेवून द्यायचा. आता माहिती झाले ना ती फाडते म्हणून मग आता अशाच ठेवत नाही उघड्या, त्या पॅक करून ठेवायच्या लॉक लावून. तर मी काही साड्या दाखवणार आहे, त्या बघा इथे आहेत. अशी तू साड्या फाडते ना माझ्या? का फाडते, का फाडते? इथे ना, इथे लवकर आली अश्विनी. साड्या फाडते ना? साड्या फाडशील? नाही नाही फाडायच्या ना बाबू. मग अशा साड्या आपण विकत घेतो, पैसे देतो ना, मग फाडायचं असतात? नाही. मग ताईच्या साड्या फाडशील? नाही. बघा अश्विनीने इकडे चमचा. हा, चमचा दाखवते. ही एक साडी आहे, ह्या मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या साड्या होत्या, त्याचे असे कप्पे केलेले आहेत बघा तिने. आणि त्या मी बोलते ना 1000-1200च्या साड्या त्या तर गायबच झाल्या, कुठे गेला पत्ताच नाही त्याचा. साड्या फाडायच्या ना असू, हो ना. यात
दुसऱ्या रूममध्ये. तिकडे तर खूप सारा कचरा आहे. चला इकडे बघायला आई पण आले. हे बघा, ती सांगते साफसफाई करून नका राहू दे, बोलते तसंच. बोलते दुसरी कामं पण असतात ना. मग इकडे पण भरपूर सारा जुना पुराणा कचरा आहे. तो आम्ही साफ करायचं काम घेतलं आहे. कारण आईला वेळ नाही भेटत. ती काय करेल बिचारी, एवढी दमलेली आहे. तिला करायला एवढा वेळ नाही. घरात साफसफाई करेल. सगळा जो भंगार आहे तो आम्ही गोळा करायला लावला आहे. इकडे खूप कचरा झालेला आहे. तर अश्विनीच्या 2 गोष्टी माहीत झाल्या. आणखीन पण खूप साऱ्या ज्या आहेत गोष्टी त्यानंतर मी शेअर करेन. ओके, अश्विनीला काय सांगाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्यू.